तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण आलो ते म्हणजे 3-4 प्रकारच्या मासेमारीसाठी. पहिली जाळं टाकली पापलेटची, नंतर टाकलीत कोलंबी आणि मांदेली, आणि आता शेवटला जाळं टाकलीत ती म्हणजे भिलज्यांची. तर बघू आपल्याला काय आणि कोणता मावरा मिळते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता शेवटचे आपले 4 ते 5 दिवस बाकी आहेत मासेमारीचे. नंतर आपण समुद्रात मासेमारीसाठी नाही येणार. तर बघू आपल्याला आज काय मावरा मिळते. आताच नॉर्मल उजेडला आहे आणि त्या साईडला पडतो तो म्हणजे पाऊस. त्याच्या अगोदर आपण हे सगळे आपली जाळं टाकून घेऊ. आता आपण पापलेटची जाळं पण टाकून घेतली. हवामान पूर्ण खराब झालंय. त्या साईडला जाम पाऊस पडते. ही आपली भिलज्यांची जाळं आहे आणि त्या साईडला टाकली ती म्हणजे मांदेलीची जाळं, कोलंबीची जाळं आणि पापलेटची जाळं. हवामान पूर्ण खराब झाला आहे. त्या साईडला पूर्ण पाऊस आहे अजून जाम. या साईडला आपली भिलज्यांची जाळं टाकायला सुरुवात करतोय. तो बावटा आहे आपला, जेणेकरून आपल्याला लांबून समजेल आपली जाळं कुठे आहेत. जास्त नाही झाला, 7 ते 8 झाला आहेत फक्त, कारण की ऑलरेडी आपली दुसरी पण जाळं भरपूर आहेत. शेवटचे 4-5 दिवस आपल्याला मासेमारी करायला भेटेल, त्याच्यामुळे जास्त जाळं आणलीत आज. बघू शकता, फायनल आपली होडीतली सर्व जाळे टाकून झालीत. शेवटच्या टोकाला हा बावटा एक टाकलाय, जेणेकरून लांबून आपल्याला समजेल आपली जाळं या ठिकाणी आहे. आज हवामान एकदम बेकार झालाय, पण समुद्र जरा शांत आहे आज. आणि त्या साईडला अजून आपली दुसरी जाळं आहे आणि त्याच्या त्या साईडला अजून आपली जाळं आहे. पहिली पापलेटची जाळं घ्यायला सुरुवात करतो. बरेच दिवसांनी आलोय पापलेट मासेमारीसाठी. तर बघू काय भेटते आपल्याला आज. पहिलीच पात्रावर राहिली मोहरी. पापलेट तर अजून काय नाही येत, आणि येते बघा काही काटे मोठे. बारीक मांदेली जिवंत आहे ना, सोडून द्या. अजून पापलेट तर ना आला, आणि येते बघा काही मोर येतात. पापलेटच्या जाळांमध्ये फक्त काटे येतात. अजूनपर्यंत पापलेट काय नाही आलाय, नुसते काटे येतात. काटे येतातच जाम. पण हे बघा काल कोलबी, आपली कोलबीची जाळं पण घ्यायची बाकी आहेत. त्याच्यात आली पाहिजे कोलबी. पापलेटची जाळं घेतलीत, त्याच्यामध्ये अजिबात एक पण पापलेट नाही आलाय. हवामान पण खराब आहे, त्याच्यामुळे पापलेट नसेल आज. आता डायरेक्ट जाऊ आपली कोलंबीची आणि मांदेलीची जाळं घ्यायला, आणि त्याच्यानंतर घेऊ भिलज्यांची जाळं. आपल्या मांदेलींच्या जाळांजवळ आलोय. बघू याच्यात तरी काय येते काय. आज मांदेला पण काय नाही दिसत. मांदेला पण काय नाही येत, एकात येतात. मांदेला तर जास्त नाही, एकात येतात. भिलजी येतं एकात. आपल्या भिलज्यांचं झालं, भिलजी लागण्याचे चान्सेस आहेत. ही आता आपली कोलंबीची शेनशा जाळं आहेत. हे बघा, एक कोलंबी दिसते पहिलीच पात्रावर. साईज तर भारी आहे.
याच्यामध्ये दुसरा मावरा पण येईल जाम, काटेल, मोठ्या साईजचे काटे. कोलंबीसाठीच आपण जाळं टाकलीत. आणि दुसरा मावरा पण येते, काटेरी आणि मांदेली एकात. कोलबी अशी कोलंबी आली पाहिजे, एक एक दोन दोन. साईज मस्त मोठी आहे. पुणे दुसरा मावरा पण जाम येते त्याच्यासोबत. कधी कधी नुसती कोलंबी येते, पण आता भरतीचं पाणी जास्त वरती आहे त्याच्यामुळे दुसरा मावरा पण येते. आता एकदम फराच्या साईडला आहे कोलबी. उलट कोलंबी आणि बघा आली चैती. कोलंबीचा दुसरा प्रकार आहे. आणि या साईडला आहे सोलट कोलंबी. एकाद एकाद येते आज कोलंबी. ते बघा आलं, शिंगालो आलं एक मोठं एकदम. कोलंबी एखादच येते, पण हे दुसरा मावरा जाम आलाय. देखा काय आलं, एक कोलंबी त्या साईडला आणि एक बोईट समुद्रामध्ये. बोईट नाहीतर समुद्र किनारी भेटत असते आपल्याला. आणि दुसरा मावरा पण येते जाम. कोलंबीच्या जाळांमध्ये आलाय बघा काय. कोलंबी तर काय नाही येत, एकात कुठेतरी येते. आणि येते ते का काय नुसते काटे. कोलंबीच्या जाळात आलाय बघा काय. एकदम मस्त पाल व्हायला. कसलं आहे झाड, खायला एकदम मस्त लागेल. कोलंबीच्या जाळात एकदम मोठं पाल व्हायला. साईज पण मस्त आहे आणि एकदम खायला पण भारी लागेल. आता आपली कोलंबीची झालं होती, पण आलाय बघा काय नुसते काटे. कोलंबी एकाच येते काहीतरी आणि काटील जाम आलाय, त्याच्यामुळे लागून घेता झाला. अजून आपली भिलज्यांची झालं पण घ्यायची बाकी आहे. तर मंडळी आपल्या आता फायनली कोलंबीची पण झालं घेऊन झालीत. त्याच्यामध्ये पण आपल्याला जास्त मावरा काय ना आला आज. थोडी कोलंबी आली आणि एक पाला आलाय. आता डायरेक्ट चाललोय आपली भिलज्यांची जाळं घ्यायला. तर बघू त्याच्यात आपल्याला भिलजी तरी लागते काय. पहिली पापलेटची पण जाळं घेतली होती, त्याच्यामध्ये आपल्याला पापलेट अजिबात काय ना आला, नुसते काटे आलेले. आता डायरेक्ट चाललोय भिलज्यांची जाळं घ्यायला. तर डायरेक्ट भिलज्यांच्या जाळेमध्ये बघू आपल्याला भिलजी तर लागली काय आज. कोलंबी पण जास्त काय नाही दिसत आज. बघू शकता एकात एकात कोलंबी आहे. आणि पाला बघू शकताय कसला आला, एकदम मस्त. कोलंबीच्या जाळामध्ये आला, शेंगच्या जाळ होती आपली. आपल्या भिलज्यांच्या बावट्याजवळ पोहोचलोय. याच्यात बघू आपल्याला भिलजी लागली का नाही आज. दुसरा मावरा तर भरपूर कमी आहे आपल्याला आज. भिलजी तर दिसते पादरावर मस्त. बघू सगळ्यांना येते का आता. मस्त दिसते भिलजी आज. रावश भिलज्यांच्या झाला आला काय बारीक रावस. मस्त दिसते भिलजी या साईडला.
एकदम जास्त नाही पण बऱ्यापैकी दिसते भिलजी. आपल्याला दुसरा मावरा ते काय नव्हतं आज, पण भिलजी दिसते जरा. भिलज्यांचे झालं घेऊन होत आले, या साईडला जरा कमी आले. पहिली सुरुवातीला मस्त आलेली, या साईडला जरा कमी दिसते भिलजी. जास्त झालं नाही, 7 ते 8 झाला आहेत फक्त आपले. आजची भिलजी बघा आपली जास्त नाही पण हाय बऱ्यापैकी तरी. तर फायनली आपली भिलज्यांची पण सर्व जालं घेऊन झालीत. भिलज्या पण जास्त नाही पण आहेत बऱ्यापैकी. आता डायरेक्ट जाऊ किनाऱ्याला भिलज्या सोडवायला. आज वातावरण पण जरा शांतच आहे, समुद्र पण जरा शांत झालाय. तर डायरेक्ट जाऊ किनाऱ्याला आणि भिलज्या सोडवू तिथे. या आपले आजचे भिलजे सगळे जाळातून सोडवायचे आहेत आपल्याला आता, त्याच्यामुळे लगेच किनाऱ्याला जाऊ. बघू शकता सकाळी जे आपले पावसाचे ढग होते ते आता क्लिअर झालाय सगळा. किनाऱ्याला पोचतोय आताच आणि लाटा बघू शकता किनाऱ्याला कसले मोठे येतात. जरा समुद्र शांत झाला का डायरेक्ट जाऊ फास्ट मध्ये किनाऱ्याला. आताच लाटा सर्व किनाऱ्याला गेल्यात. बघू शकता लाटा कसल्या येतात. बघू शकता मागून लाट येते आणि एकदम फास्ट मध्ये चाललोय. कसल्या मोठ्या आहेत लाटा त्या. अशा दिसायला बारीक वाटतात पण जाम मोठ्या आहेत. तर मंडळी फायनली आपली सर्व मासेमारी करून झाले. आज आपल्याला जास्त मावरा नाही मिळाला. आज आपण बऱ्याच प्रकारची मासेमारीसाठी गेलेलो. पापलेट, कोलंबी, मांदेली, भिलजा अशी बऱ्याच प्रकारची जाळं घेऊन गेलतो. पण आज आपल्याला मावरा काय नाही मिळाला जास्त. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच नवीन धमाल व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.